करोडपती मुलगा व्ही.आय.पी. कारमधून निघाला होता आणि त्याच क्षणी त्याच देवळाच्या कडेला दगडी पायरीवर बसलेले होते त्याचे वडील. सत्य समोर आलं आणि माणुसकी थरथरली. ही कथा कल्पनेतली नाही, ही खरी आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेच्या रस्त्यावर घडलेली. त्या सकाळी रस्त्यावर हलकंसं ऊन पडलं होतं. झाडांच्या फांद्यातून सूर्यकिरण अलगद खाली उतरले होते. ट्रॅफिक आपल्या नेहमीच्या आवाजात पुढे सरकत होतं. हॉर्न, ब्रेक, गडबड, सगळं काही ओळखीचं. चहाच्या टपरीवर गर्दी वाढत चाललेली होती. न्यूजपेपर उघडले जात होते. बातम्या वाचल्या जात होत्या आणि शहर नेहमीप्रमाणे आपल्या जुन्याच वेगात धावत होतं. असं शहर जिथे सगळं दिसतं पण सगळं पाहिलं जात नाही. त्या गर्दीतच एक काळ्या काचा असलेली महागडी गाडी इतर गाड्यांपेक्षा वेगळी भासत होती. नंबर प्लेट खास होती. सत्तेची, संपत्तीची खूण सांगणारी. ड्रायव्हरचा पोशाख कडक इस्त्री केलेला, ताठ मानेने बसलेला आणि गाडीच्या आत आरामदायी सीटवर बसलेला तो माणूस सतत फोनवर बोलत होता. त्याच्या आवाजात घाई नव्हती, घाबरटपणा नव्हता. होता तो फक्त आत्मविश्वास, मोठेपणाचा, पैशातून आलेल्या ताकदीचा. तो होता कुलदीप जाधव. करोडपती, यशस्वी, शहरात ओळख असलेला, पण काही अंतरावर देवळाच्या कडेला जगाच्या नजरेत न पडलेला एक वृद्ध शांत बसलेले होते, ज्यांचं अस्तित्व कुणालाच खटकत नव्हतं आणि ज्यांचं नातं या काळ्या काचेंच्या गाडीत बसलेल्या माणसाशी सत्य समोर येईपर्यंत कुणालाच माहीत नव्हतं. यश आणि आतल्या रिकामेपणाचा विरोधाभास ठळकपणे दिसेल असा. पुण्यातील बिझनेस सर्कलमध्ये त्याचं नाव घेतलं की परिचय देण्याची गरज भासत नसे. IT कंपनीचा मालक, कोट्यावधी रुपयांचा टर्नओव्हर, न्यूजपेपरमध्ये झळकणारे फोटो, झगमगत्या स्टेजवरून केलेली भाषणं. बाहेरून पाहणारा कुणीही सहज म्हणाला असता, कुलदीपने आयुष्यात सगळं काही मिळवलं आहे. पण त्या सकाळी कुलदीपचं मन अस्वस्थ होतं. फोन कट झाल्यावर त्याने अलगद मान वळवली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला. रस्त्याच्या कडेला जाणारी माणसं, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्या, देवळाच्या दिशेने सरकणारी गर्दी, सगळं काही एखाद्या शांत पण अर्थाने भरलेल्या चित्रफितीसारखं पुढे चाललं होतं. जग आपल्या गतीने पुढे सरकत होतं आणि तो त्या गाडीच्या आत क्षणभर थांबून राहिला होता. त्याच्या मनात काहीतरी खटकत होतं. अस्वस्थतेची एक सूक्ष्म सल, पण नेमकं काय हे त्यालाच माहीत नव्हतं. कधी कधी आयुष्यात सगळं मिळालं असतं आणि तरीही आत कुठेतरी काहीतरी कमी असल्याची जाणीव टोचत राहते. कुलदीप त्या क्षणी नेमकं त्याच रिकामेपणाला सामोरं जात होता. सदाशिव पेठेतील भटवाडी लेन ओलांडताच गाडी आपोआप मंदावली. पुढचा रस्ता अरुंद होता. दोन्हीही बाजूंनी काळाच्या खुणा पोटात साठवून उभ्या असलेल्या जुन्या वाड्यांच्या भिंती. त्याच वळणावर नेहमीसारख्याच ट्रॅफिकमुळे गाडी थांबली. रस्त्याच्या डाव्या बाजूला एक लहानसं जुनं देऊळ होतं. श्री विठ्ठल रुक्माई मंदिर. काळ्या दगडात कोरलेल्या पायऱ्या, पितळी घंटेचा मंद निनाद आणि समोर सावली पसरवून उभा असलेला जुना पिंपळ. गुरुवारचा दिवस होता. देवळाकडे जाणाऱ्या माणसांची ये-जा अखंड सुरू होती. कोणी हातात नारळ घेऊन, कोणी फक्त ओठांवर नाव ठेवून, तर कोणी मनात साचलेलं ओझं घेऊन. देवळाच्या कडेला काही माणसं बसलेली होती, अशी माणसं ज्यांना शहर रोज पाहतं आणि रोज विसरून जातं. गाडी थांबली आणि त्या क्षणी कुलदीपची नजर न कळत त्या देवळाकडे वळली. देवळाच्या भिंतीला टेकून एक वृद्ध व्यक्ती बसली होती. कपडे जुने होते, थकलेलं शरीर स्पष्ट दिसत होतं. चेहरा कोरडा, रेषांनी भरलेला, पण डोळ्यात एक विचित्र शांत स्थिरता होती. तो कुणाला हाक देत नव्हता, हातही पसरवत नव्हता, फक्त गपचूप बसला होता, जसं या जगाकडून त्याला आता कोणतीही अपेक्षा उरलेली नव्हती. अचानक कुलदीपचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. त्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीचं होतं, अस्वस्थ करणारी ओळख. त्याने गाडीची काच हळूच खाली केली आणि अधिक लक्ष देऊन पाहू लागला. गाडी थांबलेली असल्याने दृश्य स्पष्ट दिसत होतं. त्याच क्षणी त्या वृद्धाने मान वर केली आणि त्याची नजर थेट कुलदीपच्या नजरेला जाऊन भिडली. त्या एका क्षणात
कुलदीपच्या आत काहीतरी हादरून गेलं. त्याला जाणवलं हा चेहरा त्याने खूप आधी कुठेतरी पाहिलेला आहे, फार जवळून, खूप जवळून. आणि त्या क्षणातच त्याच्या डोक्यात एकाच वेळी असंख्य चित्रं फिरू लागली. एक छोटंसं घर, सकाळची धावपळ, शाळेचा नीट घडी घातलेला ड्रेस आणि एक माणूस जो नेहमी वेळेवर उभा राहत होता. आठवणींचा तो क्षण अजून मनात रुंजी घालत असतानाच ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. तेवढ्यात कुलदीप अचानक म्हणाला, गाडी थांबव. ड्रायव्हर चकित झाला. क्षणात ब्रेक लागले. पाठीमागून हॉर्नचा कर्कश आवाज उसळला. काही चेहरे चिडले, काही हात हवेत उडाले, पण कुलदीपला काहीच ऐकू येत नव्हतं. तो पटकन गाडीतून बाहेर उतरला. आजूबाजूला उभे असलेले लोक क्षणभर जागेवरच गोठून गेले. काळ्या काचेच्या VIP कारमधून उतरलेला सूट घातलेला माणूस थेट देवळाबाहेर उभा राहिला होता. लोकांच्या खिशातून मोबाईल कॅमेरे बाहेर आले. क्षण कैद करायची घाई सगळ्यांच्या डोळ्यात होती, पण कुलदीपला त्याची पर्वा नव्हती. तो सरळ त्या वृद्ध व्यक्तीच्या दिशेने चालू लागला. जसा जसा तो जवळ जाऊ लागला तशी त्याच्या मनातली खात्री घट्ट होत गेली. तोच चेहरा, तेच डोळे. वृद्ध व्यक्तीने त्याच्याकडे वरून खालपर्यंत पाहिलं. क्षणभर नजर थांबली आणि मग भुवया हळूच आश्चर्याने जवळ आल्या. जणू आठवणींचे तुकडे आपापल्या जागा शोधत होते. जणू ओळखीला थोडा वेळ लागत होता. काही क्षण गेले. कुलदीपचा आवाज थरथरत होता, पण त्या थरकापात शंका होती. तो तिथेच रस्त्याच्या कडेला बसला. त्याचा कंठ दाटून आला. बाबा, हा शब्द, ज्याचा उच्चार त्याने कितीतरी वर्षांपासून केलेला नव्हता. आजूबाजूला उभे असलेले लोक आता पूर्णपणे थांबले होते. कुणालाच कळत नव्हतं नेमकं काय घडत आहे. एका बाजूला उभा होता कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक, दुसऱ्या बाजूला देवळाच्या भिंतीला टेकून बसलेला एक वृद्ध. आणि या दोघांच्या मध्ये एकच शब्द उभा राहिला होता, ज्याने सगळं काही बदलून टाकलं. जयवंत जाधवांनी हळूच हात पुढे केला, जणू समोर दिसणारी ही व्यक्ती स्वप्न तर नाही ना, याची खात्री करून घ्यायची होती. त्यांचा हात थरथरत होता. तू बरा आहेस ना? आवाज शांत होता, पण त्यामध्ये वर्षानुवर्षांची ओढ आणि न बोललेली वेदना दडलेली होती. कुलदीपने तो हात घट्ट पकडला. त्या स्पर्शात शब्दांची गरज उरली नव्हती. तो हात खरबरीत होता, थंड होता, पण त्या स्पर्शात कुलदीपला आपलं संपूर्ण संगोपन जाणू लागलं. तुम्ही इथं कसं? प्रश्न ओठांवर आला, पण पूर्ण व्हायच्या आधीच आवाज गळ्यात अडकला. जयवंतरावांनी मान खाली घातली. क्षणभर शांतता पसरली आणि मग ते हळूच म्हणाले, देवाच्या घराजवळ बसलं की दिवस निघून जातो. त्या आवाजात तक्रार नव्हती, राग नव्हता. होता तो फक्त वर्षानुवर्षांचा थकवा. त्याच क्षणी कुलदीपला पहिल्यांदा जाणीव झाली, यशाचं शिखर गाठल्यानंतरही त्याने आयुष्यात खूप काही गमावलं आहे. ज्या माणसाने त्याला इथवर पोहोचवलं होतं, तोच माणूस आज त्याच्या आयुष्यातल्या सर्वात दुर्लक्षित कोपऱ्यात बसला होता. कुलदीपने विचार न करता म्हटलं, बाबा, तुम्ही माझ्याबरोबर चला. जयवंतरावांनी हलकासा विरोध केला. ते म्हणाले, तुझं जग वेगळं आहे. पण यावेळी कुलदीप ऐकायला तयार नव्हता. त्याने त्यांना अलगद आधार दिला आणि कोणताही दुसरा विचार न करता त्यांना गाडीच्या दिशेने घेऊन निघाला. सदाशिव पेठेतला तोच रस्ता, तेच देऊळ, तीच रोजची गर्दी. पण त्या दिवशी त्या परिचित अवकाशाने एका कथेचं अनपेक्षित वळण घेतलं होतं. ही कथा फक्त एका मुलाची आणि एका वडिलांची नव्हती. ती त्या शांततेची होती, जी नेहमीच प्रगतीच्या कोलाहलात गुदमरून जाते. कुलदीपने आपल्या वडिलांना, जयवंतरावांना, गाडीच्या पाठीमागच्या सीटवर अलगद बसवलं आणि स्वतः त्यांच्या शेजारी जाऊन बसला. गाडी पुढे सरकू लागली आणि मागे हळूहळू सुटू लागले सदाशिव पेठचे ते अरुंद, ओळखीचे रस्ते. पण गाडीच्या आत गेल्या कित्येक वर्षांची साठलेली शांतता पसरली होती, जड, न बोललेली. ड्रायव्हरने आरशातून एक क्षण पाहिलं, तेवढंच, आणि पुन्हा गपगुमान गाडी चालवत राहिला. ACची थंड हवा सतत येत होती, पण जयवंतरावांच्या अंगात पसरलेली थंडी वेगळीच होती. ती अशी थंडी जी तेव्हाच वाजते जेव्हा माणूस
अशा घराकडे परत जात असतो जिथे त्याचं असणं आता निश्चित राहिलेलं नसतं. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. कुलदीप खिडकीतून बाहेर पाहत होता, पण खरं तर तो बाहेर नाही, स्वतःच्या आत पाहत होता. त्याला अचानक जाणवलं, किती वर्ष झाली असतील आपल्या वडिलांच्या शेजारी बसून असं शांतपणे बोललेल्याला. गाडी पुढे जातच होती आणि मग कुलदीपने हळूच जपून, जणू त्या शांततेला दुखावू नये अशा आवाजात विचारलं, "बाबा, तुम्ही इथं कसं आलात? आणि अशा अवस्थेत देवळाच्या बाहेर बसावं का लागलं?" हा प्रश्न खूप काळ त्याच्या मनात दडून राहिला होता. आता तो बाहेर पडत होता, पण त्याच क्षणी त्याच्या मनात एक अनामिक भीतीही होती. याचं उत्तर काय असेल? जयवंतरावांनी सुरुवातीला काहीच उत्तर दिलं नाही. फक्त एक दीर्घ श्वास घेतला, जणू आपल्या आत दडलेल्या अनेक पडद्यांना उघडण्याआधी स्वतःला तयार करत होते. क्षणभर गाडीच्या आत अजूनच शांतता दाटली. मग हळूहळू त्यांनी बोलायला सुरुवात केली. कुलदीप जेव्हा मुंबईला गेला होता, तेव्हा मला कसलीच चिंता नव्हती. त्यांचा आवाज शांत होता, पण त्यात एक हलकी थरथर होती. उलट अभिमान होता. ते गल्ली-गल्लीत सांगायचे, मुलगा मोठं काम करायला शहरात गेला आहे म्हणून. त्या अभिमानात एक समाधान होतं, एक शांत झोप होती. पहिल्यांदा कुलदीपचा फोन रोज यायचा. तो प्रत्येक लहान-सहान गोष्ट सांगायचा. कधी कामाचा ताण, तर कधी डोळ्यात साठवलेली स्वप्नं. प्रत्येक फोन संपल्यानंतर जयवंतराव मनोमन देवाचे आभार मानायचे. माझा मुलगा योग्य वाटेवर आहे, इतकंच त्यांना पुरेसं होतं. हळूहळू फोन कमी होऊ लागले. आधी रोज, मग आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा. पण जयवंतरावांनी कधीच तक्रार केली नाही, कधी प्रश्न विचारला नाही. त्यांना वाटायचं, मुलगा पुढे चालला आहे आणि वडिलांसाठी याहून मोठी गोष्ट दुसरी कोणती? मग कुलदीपचं लग्न झालं, मोठ्या हॉटेलमध्ये, मोठ्या लोकांच्या गराड्यात. झगमगाट, प्रकाश, हसू, सगळं काही भव्य. जयवंतराव तिथे होते, पण त्या दिवशी त्यांना पहिल्यांदाच जाणवलं, या सगळ्या झगमगाटात आपली उपस्थिती आता फक्त एक औपचारिकता उरली आहे. ते कोणावरही नाराज नव्हते, राग नव्हता, तक्रार नव्हती. पण मनाच्या एका कोपऱ्यात ते हळूहळू स्वतःलाच कमी समजू लागले होते. लग्नानंतर कुलदीपचं घर बदललं आणि त्याचबरोबर एक संपूर्ण जगही बदलून गेलं. जयवंतराव काही दिवस तिथंच राहिले. नवीन घर, नवीन माणसं, नवीन सवयी. पण हळूहळू त्यांना जाणवू लागलं, आपल्या सवयी, आपली दिनचर्या या घराच्या लयशी जुळत नाहीत. ते अजूनही सकाळी लवकर उठत, नेहमीप्रमाणे पूजा करत, साधं मोजकं जेवण घेत. पण घरातलं वातावरण वेगळंच होतं, शांत, पण आपलंसं नसलेलं. सूनबाई काही बोलत नव्हती, तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते, पण तिचं गप्प राहणं खूप काही सांगून जात होतं. जयवंतरावांच्या लक्षात आलं होतं, प्रत्येक वेळी गप्प राहणं म्हणजे स्वीकृती नसते. एके दिवशी त्यांनी स्वतःच शांतपणे सांगितलं, "मी काही दिवसांसाठी गावी जाणार आहे." त्या दिवशी कुलदीपने त्यांना थांबवलं नाही. कदाचित त्याला वाटलं असेल, काही दिवसात बाबा परत येतील. त्याने मनातच ठरवलं, काही दिवसांचीच तर गोष्ट आहे. पण ते परत कधीच आले नाहीत. त्या अर्थाने तरी नाही. गावी पोहोचल्यावर जयवंतरावांना जाणवलं, ते गाव आता तसं उरलेलं नव्हतं, जसं त्यांच्या आठवणीत होतं. जुनी माणसं शहराकडे निघून गेली होती. काहींनी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता. शेती विकली गेली होती. नाती औपचारिक झाली होती. ओळखी उरल्या होत्या, आपुलकी नाही. तिथेही जयवंतराव एकटेच पडले. महिने सरले, एकटेपण अधिक गडद होत गेलं आणि काही महिन्यानंतर ते पुन्हा पुण्याला परत आले. विचार केला होता, मुलाच्या घरी जाऊन राहावं. पण घरी येऊन पाहिलं तर दरवाज्यावर कुलूप लटकलेलं होतं. कुलदीपशी बोलणं झालं तेव्हा त्याने फक्त एवढंच सांगितलं, "मी काही दिवसांसाठी बाहेर आलो आहे. काही दिवसांनी बोलूया." ते काही दिवस त्यांनी वाट पाहत काढले. दिवसांचे आठवडे झाले, आठवड्यांचे महिने आणि त्या प्रत्येक दिवसाबरोबर त्यांचा आत्मसन्मान हळूहळू झिजत गेला. जणू एखादी जुनी वस्तू, जी वापरात न राहिल्यामुळे धूळ खात पडलेली. पुण्याच्या रस्त्यावर त्यांचं आयुष्य वाहू लागलं. कधी रेल्वे स्टेशनवर अंधाराची साथ घेत रात्र काढली, तर कधी एखाद्या अनोळखी धर्मशाळेत, जिथे माणसं असतात पण आपलेपण नसतं. त्यांनी कोणाकडे तक्रार केली नाही, कोणाकडे मदतीचा हात पुढे केला नाही. कारण त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता,
ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी खर्च केलं तो शेवटी तक्रार तरी कशी करणार. विठ्ठल रुक्माईच्या देवळाबाहेर बसणं त्यांना सर्वात सुरक्षित वाटत होतं, कारण तिथं कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. तिथं कुणी विचारत नाहीत मी कोण, इथे का बसलात. तिथं फक्त देवासमोर शांतपणे बसून दिवस संपवता येतो. हे सगळं ऐकत असताना कुलदीपची मान न कळत खाली झुकली होती. त्याला उमगलं होतं, वडील गरिबीमुळे नाही तर त्याच्या गप्प राहण्यामुळे त्या ठिकाणी पोहोचले होते. पैसा नसणं ही माणसाची सर्वात मोठी कमी नसते. सर्वात मोठी कमतरता तेव्हा जाणवते जेव्हा तुम्हाला हळूहळू जाणवू लागतं आता तुमची कोणालाही गरज नाही. तोपर्यंत गाडी सदाशिव पेठेतल्या त्या कॉलनीत शिरली होती जिथं कुलदीपचं भलं मोठं घर उभं होतं. उंच गेट, शिपाई, कॅमेरे, सगळं काही तसं जसं एखाद्या यशस्वी माणसाच्या घराला शोभेल असं. जयवंतरावांनी बाहेर पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभरासाठी हलकंसं स्मित उमटलं, जणू मनातल्या मनात काहीतरी स्वीकारल्यासारखं. घर खूप मोठं आहे, पण या घरात माझ्यासाठी खरंच जागा आहे का, हा प्रश्न कुणाला विचारलेला नव्हता. तो मुलालाही नव्हता, तो स्वतःला छळणारा होता. कुलदीपने काहीही न बोलता त्यांचा हात पकडला. त्या स्पर्शात शब्द नव्हते, पण कबुली होती. त्याला उमगलं होतं की फक्त वडिलांना घरी घेऊन येणं महत्त्वाचं नाही, तर त्यांना पुन्हा आयुष्यात मान देणं महत्त्वाचं आहे. गाडी घराच्या दरवाजासमोर येऊन थांबली, पण जयवंतराव काही क्षण तसेच गाडीत बसून राहिले. भीती होती, आशाही होती, आणि या दोन्हीच्या मधोमध उभा होता तोच जुना आत्मसन्मान, जो त्यांना मागे वळून जाण्याची आठवण करून देत होता. शेवटी त्यांनी पाऊल टाकलं. घराच्या आत शिरताच वातावरण बदललं. हे तेच घर होतं, पण जयवंतरावांसाठी ते पूर्णपणे नवीन होतं. सगळं काही स्वच्छ, टापटीप, नीटनेटके, पण भावनिकदृष्ट्या शांत, थंड आणि निर्वात. कुलदीपच्या बायकोने त्यांना पाहिलं, आदराने नमस्कार केला, पण तिच्या चेहऱ्यावरची हलकीशी अस्वस्थता लपवता येण्यासारखी नव्हती. ती काहीच बोलली नाही, पण त्या शांततेतच असंख्य प्रश्न दबून बसले होते. किती दिवस, कुठे राहणार, आता काय बदलणार. आणि त्याच क्षणी कुलदीपला पहिल्यांदाच जाणवलं, खरं युद्ध बाहेर नाही. बाहेरचा समाज तर ठरलेलंच म्हणणार, वडिलांच्या बाजूने उभं राहिलंच पाहिजे, पण खरी लढाई इथे आहे, या घराच्या भिंतीत, या रोजच्या शांत दिसणाऱ्या पण आतून पोखरणाऱ्या आयुष्यात. त्याला स्पष्ट जाणवलं, इथून पुढचा रस्ता सोपा नाही. प्रत्येक पाऊल प्रश्नांनी भरलेलं आहे आणि प्रत्येक निर्णयाची किंमत आहे. त्या रात्री जयवंतराव गेस्ट रूममध्ये एकटेच बसून उशिरापर्यंत छताकडे पाहत होते. डोळे मिटत नव्हते, मनाला शांतता नव्हती. त्यांना वाटत होतं ते पुन्हा एकदा कुणाच्या तरी आयुष्यात पाहुणे बनून आलेले आहेत, स्वतःच्याच मुलाच्या घरात. दुसरीकडे कुलदीपलाही झोप येईना. त्याला जाणीव झाली होती, आज जर त्याने वडिलांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला नाही तर ही भेटही फक्त एक हळवी आठवण बनून राहील आणि नातं आणखी थोडं दूर जाईल. त्या रात्री दोन वेगवेगळ्या खोल्यांत बसलेले एक वडील आणि एक मुलगा, दोघेही एकाच विचारात अडकले होते. दुसऱ्या दिवशीची सकाळ इतर दिवसांसारखीच होती. गेट बाहेर वर्तमानपत्र पडलेलं होतं. गार्ड खुर्चीवर बसून आळसलेला जांभई देत होता. घरात वर वर पाहता शांतता होती, पण त्या शांततेच्या पाठीमागे अनेक न बोललेल्या भावना हालचाल करत होत्या. जयवंतराव नेहमीप्रमाणे लवकर उठले, अंघोळ केली, देवाचं नाव घेतलं आणि खोलीतल्या आराम खुर्चीत येऊन बसले. खोलीत आराम होता, पण आपलेपण नव्हतं. त्यांना स्पष्ट जाणवत होतं, ते इथे राहायला आले होते, जगायला नाही. जसं एखादा प्रवासी काही काळासाठी थांबतो. नातं असतं, पण हक्क नसतो. स्वयंपाकघरात कुलदीपची बायको नाश्ता बनवत होती. हात काम करत होते आणि चेहरा शांत होता, पण तिच्या आत एक विचित्र अस्वस्थता दाटून आली होती. तो अस्वस्थतापणा रागातून नव्हता, तर अचानक बदललेल्या आयुष्यामुळे निर्माण झालेला होता. लग्नानंतर तिनं हे घर आपल्या पद्धतीनं, आपल्या सवयीने, आपल्या तालानं सांभाळलं होतं, आणि आता त्याच घरात एक नवी उपस्थिती स्थायी होणार होती. ती स्वतःला समजावून घेण्याचा प्रयत्न करत होती. आपण काय अनुभवायचं, आदर, जबाबदारी की सहजता. खरं तर हे तिन्हीही भाव एकाच वेळी तिच्या मनात गोंधळ घालत होते.
कुलदीप तयार होऊन बाहेर आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं वडील अजूनही खोलीतून बाहेर आलेले नव्हते. तो त्यांच्या जवळ गेला. जयवंतरावांनी त्याच्याकडे पाहून हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला. हसू होतं, पण त्या हसण्यात थोडासा संकोच मिसळलेला होता. जणू काही मी इथे आहे हे सांगतानाच माझी जागा कुठे आहे हा प्रश्नही त्यामध्ये दडलेला होता. कुलदीप त्यांना नाश्त्यासाठी बोलवू लागला, पण त्यांनी नकार दिला. मी नंतर खाईन एवढंच म्हणाले. कुलदीपला लगेच उमगलं, हा फक्त भुकेचा प्रश्न नाही, हा स्वतःची जागा न बिघडवण्याचा, स्वतःच्या उपस्थितीमुळे दुसऱ्याला अडथळा निर्माण होऊ नये याचा शांत प्रयत्न आहे. नाश्त्याच्या टेबलावर नवरा बायको समोरासमोर बसले होते. बोलणं होत होतं, पण ते औपचारिक होतं. ऑफिसच्या गोष्टी, दिनचर्या, कामाचे ताण सगळं बोललं जात होतं. तरीही टेबलावर एक रिकामी जागा होती. ती रिकामी जागा जयवंतरावांची होती, जे त्यावेळी आपल्या खोलीत एकटेच बसले होते. कुलदीपच्या बायकोनं हळूच विचारलं, बाबा नाश्ता करायला का आले नाहीत? कुलदीप सहज म्हणाला, त्यांना सवय आहे नंतर खायची. दोघांनाही माहीत होतं सत्य काहीतरी वेगळंच आहे, पण त्या सत्याला शब्द द्यायची तयारी अजून कुणाचीच नव्हती. दिवस पुढे सरकत होता. जयवंतराव जास्तीत जास्त वेळ आपल्या खोलीतच राहिले. जाणून बुजून घराच्या कामात हस्तक्षेप केला नाही. त्यांना एकच भीती होती, आपल्यामुळे सुनेला असुविधा व्हायला नको. दुपारी ते थोडा वेळ बाहेर फेरफटका मारायला गेले. परत आले तेव्हा हातात थोडी फळं होती, रस्त्यातून घेतलेली. त्यांना वाटलं घरात थोडंफार योगदान दिलं तर आपलं असणं कोणाला खटकणार नाही. संध्याकाळी कुलदीप ऑफिसमधून परतला. थकलेला होता, पण त्याने ठरवलं होतं हा थकवा आज कारण ठरू देणार नाही. तो वडिलांच्या खोलीत गेला आणि त्यांच्या शेजारी बसला. जयवंतरावांनी जुन्या आठवणी काढायला सुरुवात केली. गल्ली, शाळा, पुण्याचा बदलत गेलेला चेहरा. काही क्षणांसाठी वातावरण हलकं झालं. हवेत थोडंसं मोकळेपण उतरलं. तेवढ्यात कुलदीपची बायको दरवाजाच्या चौकटीत येऊन उभी राहिली. ती ऐकत होती, पण आत आली नाही. अजून ही एक ठराविक अंतर ठेवायचं होतं तिला, कदाचित स्वतःला समजून घेण्यासाठी. रात्री जेवणाची वेळ झाली. यावेळी जयवंतरावांना डायनिंग टेबलावर बोलवण्यात आलं. ते थोडे दबकतच आले. जेवण साधं होतं, पण वातावरण औपचारिक. कोणताही वाद नव्हता, कोणताही टोमणा नव्हता. तरीही प्रत्येकाला जाणवत होतं काहीतरी बरोबर नाही. प्रत्येक घास विचार करून खाल्ला जात होता. जणू कुणालाच आपली उपस्थिती जास्त व्हायला नको होती. जेवण झाल्यावर कुलदीपच्या बायकोनं हळू आवाजात म्हटलं, मला काहीतरी बोलायचं आहे. जयवंतराव पटकन उठू लागले. कदाचित आपण या दोघांच्या मध्ये येत आहोत असा त्यांचा समज झाला. पण कुलदीपनं त्यांच्याकडे पाहिलं आणि बसायचा इशारा केला. पहिल्यांदाच त्याला वाटत होतं काहीही असो, चर्चा बाबांसमोरच व्हायला हवी. तिनं दीर्घ श्वास घेतला. आवाज खूप संयमित ठेवत म्हणाली, मी बाबांचा सन्मान करते, पण मला थोडा वेळ हवा आहे. बाबा अचानक आले आणि मी या बदललेल्या परिस्थितीसाठी तयार नव्हते. माझी स्वतःची दिनचर्या आहे, माझ्या स्वतःच्या सीमा आहेत आणि मला घरात तणाव नको आहे. तिच्या बोलण्यात कडवटपणा नव्हता, फक्त प्रामाणिकपणा होता. जयवंतराव शांतपणे ऐकत होते. थोड्या वेळानंतर म्हणाले, मी समजू शकतो, मला कुणावरही ओझं व्हायचं नाही. आवाज शांत होता, पण त्या शांततेत खूप खोल थकवा दडलेला होता. ते पुढे म्हणाले, जर माझ्यामुळे घरातली शांतता बिघडत असेल तर मी स्वतः एखादा मार्ग काढेन. हे ऐकून कुलदीपला धक्का बसला. त्याला जाणीव झाली, बाबा नेहमीप्रमाणे परत एकदा मागे हटायला तयार आहेत. तो पहिल्यांदाच स्पष्ट शब्दात बोलला, ठामपणे, हे घर माझं आहे. कुलदीप म्हणाला, फक्त माझ्या बायकोचं नाही आणि एवढंच नव्हे तर हे घर माझ्या वडिलांचंही आहे. क्षणभर शांतता दाटून आली. त्या शांततेत शब्द घुमत राहिले. तो पुढे म्हणाला, तुम्ही प्रत्येक कठीण क्षणी पळ काढत राहिलात तर आपण कधीच एकत्र राहायला शिकणार नाही. त्या रात्री कोणताही अंतिम निर्णय झाला नाही, पण एक महत्त्वाची गोष्ट नक्की घडली. सगळ्यांच्या मनातला संकोच पहिल्यांदाच शब्दात उतरला. ते तिघेही आपापल्या खोलीत निघून गेले. दारं बंद झाली, पण डोळे मिटले नाहीत. जयवंतराव विचार करत राहिले, मी आयुष्यभर इतरांसाठी वाटा मोकळ्या केल्या, आज स्वतःसाठी एक साधा मार्ग शोधणं एवढं अवघड का झालं आहे? सूनबाईच्या मनात प्रश्नांची गर्दी होती. मी चुकीची तर नाही ना?
आणि तरीही हे सगळं बरोबर वाटत का नाही? आणि कुलदीप तोही जागाच होता. त्याला उमगलं होतं, आता फक्त भावूक मुलगा राहून चालणार नाही. जबाबदार नवरा आणि गरज पडेल तेव्हा धाडसी व्यक्तीही बनावं लागणार आहे. त्या रात्री एकाच घरात 3 वेगवेगळी जगं श्वास घेत होती. प्रश्न हा नव्हता की वडील आता घरात राहणार की नाही. खरा प्रश्न हा होता, हे घर आता खरंच सर्वांचं होणार आहे का? रात्र निघून गेली, सकाळही उगवली, पण घरातली अस्वस्थता तशीच जागी राहिली. सूर्याच्या पहिल्या किरणांनी खोली उजळली आणि त्याच वेळी जयवंतरावांचे डोळे उघडले. ते काही क्षण अंथरुणावरच बसून राहिले, जणू मनातल्या मनात एखादा कठोर निर्णय घट्ट करत होते. ही तीच परिस्थिती होती जिच्यापासून ते आयुष्यभर पळत आले होते. स्वतःसाठी निर्णय घेण्याची. आयुष्यभर त्यांनी स्वतःपेक्षा आधी नेहमीच इतरांच्या सोयी, इतरांच्या अपेक्षा महत्त्वाच्या मानल्या होत्या. आजही मन त्यांना सांगत होतं, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात थकवा साठून राहिला होता. न बोललेला, न दाखवलेला, पण असह्य. ते हळूच उठले. कोपऱ्यात ठेवलेली आपली छोटीशी बॅग बाहेर काढली. बॅगेत फारसं काही नव्हतं. 2 कपडे, थोडी औषधं आणि एक जुना फोटो. त्या फोटोत कुलदीप त्यांच्या खांद्यावर बसून हसत होता, निष्पाप, निरागस. जयवंतरावांनी तो फोटो हातात धरून बराच वेळ पाहिला. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. गालावर अश्रू ओघळण्याआधीच त्यांनी तो अलगद पुसला. कारण अश्रूंनाही आता जागा नव्हती. त्यांना जाणवत होतं, मी आजही या घरात राहिलो तर या भिंतींमध्ये कधीच पूर्वीसारखं वातावरण उरणार नाही. त्यांना आपल्या मुलाच्या आयुष्यात दरी निर्माण करायची नव्हती. आपला निर्णय कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरू नये, एवढीच त्यांची इच्छा होती. स्वयंपाकघरात सून चहा करत होती. जयवंतराव बॅग घेऊन बाहेर येताना दिसताच तिचा हात क्षणभर थांबला. तिला ओळखायला वेळ लागला नाही. जयवंतराव काय विचार करत आहेत आणि कुठे निघाले आहेत हे तिला क्षणात उमजलं. तिच्या मनात एक विचित्र घालमेल सुरू झाली. वरवर तिला सगळं नीट व्हावं असं वाटत होतं, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक वेगळंच समाधान डोकावत होतं. घरातलं वातावरण पुन्हा पूर्वीसारखं व्हावं आणि त्याच क्षणी तिला स्वतःच्याच विचारांची लाज वाटू लागली. जयवंतराव म्हणाले, मी थोड्या वेळासाठी बाहेर जातो. ते कुठे जाणार आहेत हे त्यांनी सांगितलं नाही आणि सूनबाईने विचारलेही नाही. फक्त हलकेच हो म्हणून मान डोलावली. पण त्या 2 शब्दांच्या मध्ये कितीतरी न बोललेली वाक्य अडकून राहिली होती. कुलदीप उठेपर्यंत जयवंतराव निघून गेले होते. गार्डने सहजतेने सांगितलं, बाबा सकाळीच बाहेर पडले. हे ऐकताच कुलदीप आतून हादरून गेला. त्याला क्षणात कळलं, बाबांनी पुन्हा तेच केलं होतं. सगळ्यांच्या शांततेसाठी स्वतःला बाजूला केलं होतं. त्याला राग आला नाही, त्याला भीती वाटली. भीती या गोष्टीची की आज जर तो उशीर करेल तर बाबा कदाचित कायमचेच निघून जातील. क्षणभरही न दवडता तो गाडीत बसला आणि घरातून बाहेर पडला. रस्त्यावर गर्दी होती, आवाज होता, धावपळ होती, पण त्याला कशाचंच भान नव्हतं. त्याच्या मनात एकच नाव घुमत होतं, विठ्ठल रुक्माईचं मंदिर, जिथून हे सगळं सुरू झालं होतं. तो देवळात पोहोचताच त्याची नजर थेट वडिलांवर स्थिरावली. जयवंतराव देवळाच्या भिंतीला टेकून बसले होते, शांत, थकलेले. फक्त यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही अपेक्षा नव्हती. जणू त्यांनी स्वतःलाच सांगितलं होतं, आता हेच माझं ठिकाण आहे. कुलदीप त्यांच्या समोर जाऊन बसला. काही वेळ दोघंही शांत. लोक येत जात होते, घंटा वाजत होत्या, पण या दोघांमध्ये जणू वेळ थांबून राहिला होता. कुलदीप हळूच म्हणाला, बाबा, यावेळी मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. डोळ्यात पाणी साठवत तो पुढे म्हणाला, तुम्ही निघून गेलात तर ते घर कधीच घर राहणार नाही. जयवंतरावांनी अत्यंत शांत आवाजात उत्तर दिलं, घर तेव्हाच घर असतं जेव्हा तिथं सगळं सामान्य असतं. थोडं थांबून ते म्हणाले, मला सूनबाईची जागा माहीत आहे, तिचं आयुष्य माहीत आहे. दुसऱ्यांचा आनंद हिरावून घेऊन मला कोणताही अधिकार नको आहे. कुलदीपच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो पहिल्यांदाच आपल्या वडिलांना म्हणाला, तुम्ही नेहमी दुसऱ्यांचा विचार करता, पण कधी कुणी तुमचा विचार केला का?
तो थरथरत म्हणाला. तुम्ही जर परत निघून गेला तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तवर कुलदीपची बायकोही तिथे पोहोचली होती. घरी तिचं मन लागत नव्हतं. मनातली घालमेल तिला इथपर्यंत घेऊन आली होती. दुरूनच तिनं दृश्य पाहिलं. एक मुलगा आपल्या वडिलांसमोर बसून पहिल्यांदाच सत्याच्या बाजूने उभा राहिलेला. त्या क्षणी तिला जाणवलं, हा फक्त वडील आणि मुलाचा प्रश्न आहे. हा माणुसकीचा प्रश्न आहे. ती हळूहळू त्यांच्या जवळ आली. पहिल्यांदाच तिनं जयवंतरावांशी स्पष्ट बोलायला धाडस केलं. मला भीती वाटते, ती म्हणाली. माझं आयुष्य बदलून जाईल. माझी दिनचर्या बदलेल. कदाचित माझ्या हातात काहीच राहणार नाही. थोडं थांबून ती म्हणाली, पण मला असंही वाटतं, या घरात कुणालाही परकं समजायला लागू नये. जयवंतराव शांतपणे सगळं ऐकत राहिले, पण अत्यंत संयत स्वरात म्हणाले, मी कधीही या घरात हक्क दाखवायला आलो नव्हतो. फक्त माझ्या मुलाजवळ राहायला आलो होतो. ते पुढे म्हणाले, मी राहिल्यामुळे कुणाला त्रास होत असेल तर मी निघून जाईन. पण कुणी मला आपलं म्हटलं तर मी सन्मानाने राहू शकतो. त्या क्षणी सुनबाईच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या लक्षात आलं, समस्या जयवंतराव नव्हते. समस्या तिच्या मनात दडलेली भीती होती. तिनं एकदा कुलदीपकडे पाहिलं, मग हळूच नजर जयवंतरावांकडे वळवली आणि म्हणाली, मला वेळ हवा आहे. हे शब्द उच्चारताना तिच्या मनात एक वेगळं सत्य उमटत होतं. जयवंतरावांनी परत घरी यावं ही इच्छा तिच्या मनात खोलवर रुजली होती. त्या क्षणी कोणीही एकमेकांच्या गळ्यात पडलं नाही. कोणतीही हमी दिली गेली नाही. कोणताही शब्द उद्याची खात्री देणारा नव्हता. पण एक गोष्ट घडली होती. खरं बोलणं झालं होतं, जे खूप दिवसांपासून टाळलं जात होतं आणि जे न झाल्यामुळे सगळे थकून गेले होते. कुलदीपने आपल्या वडिलांचा हात घट्ट पकडला आणि ठामपणे म्हणाला, यावेळी तुम्ही माझ्याबरोबर येणार तर समजूतदारपणे. थोड्या वेळापूर्वी जयवंतराव तिथे एकटे बसले होते. आता तिघे एकत्र निघाले. परत येताना कुणाच्याही चेहऱ्यावर विजयाचा अभिमान नव्हता. फक्त एक शांत थकलेलं समाधान होतं, जे मोठ्या संघर्षानंतर, अनेक न बोललेल्या वेदनानंतर मिळतं. पण ही कथा अजून संपलेली नव्हती. खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती, या निर्णयाला निभावण्याची. विठ्ठल रुक्माईच्या देवळातून परत आल्यानंतर घरातलं वातावरण क्षणार्धात आदर्श झालं नाही. कोणताही चमत्कार घडला नाही. सगळ्यांची मनं एकाच वेळी बदलली नाहीत. पण एक गोष्ट मात्र नक्की बदलली होती. आता सगळ्यांना हे उमगलं होतं की एखादी गोष्ट टाळल्यामुळे ती संपत नाही. ती फक्त आत आत वाढत राहते. त्या संध्याकाळी घरात शांतता होती. पण ती पूर्वीसारखी जड नव्हती. आता ती शांतता विचार करण्याची होती, समजून घेण्याची होती, पळून जाण्याची नव्हती. जयवंतरावांनी यावेळी स्वतःला वेगळं करून घेतलं नाही. ते अजूनही सावध होते, पण पूर्णपणे थकलेले नव्हते, मोडलेले नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांनी तेच केलं, जे त्यांना नेहमी समाधान देत आलं होतं. देवासमोर नतमस्तक झाले, थोडा फटका मारला आणि मग नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र उघडलं. फरक इतकाच होता, आता ते बातम्या वाचताना असा विचार करत नव्हते, मी या घरात अजून किती दिवस आहे. पहिल्यांदाच त्यांच्या मनात एक जाणीव उमटली, कदाचित हे घर अस्थायी नाही. कुलदीपनेही आपल्या कामाच्या पद्धतीत बदल केला. तो अजूनही यशस्वी होता, अजूनही व्यस्त होता, पण आता तो वेळ फक्त पैशात मोजत नव्हता. संध्याकाळी तो जाणीवपूर्वक लवकर घरी यायला लागला. कधी वडिलांबरोबर बसून जुन्या आठवणी काढत असे, कधी शब्द न बोलता त्यांच्या शेजारीच येऊन बसत असे. तेव्हाच त्याच्या लक्षात आलं, प्रत्येक नातं बोलूनच तयार होत नाही. कधी कधी फक्त सोबत बसणंही पुरेसं असतं. त्याच्या बायकोसाठी हा काळ सगळ्यात कठीण होता. बाहेरून पाहिलं तर सगळं नीटसं सुरळीत वाटत होतं, पण तिच्या मनात प्रश्नांची गर्दी होती. माझं स्वातंत्र्य कमी होईल का? माझ्या आयुष्यावर दुसऱ्याचा प्रभाव वाढेल का? भीती अजून तशीच होती. पण जेव्हा ती जयवंतरावांकडे पाहायची तेव्हा तिला दिसायचं, ना तक्रार, ना हस्तक्षेप, ना कुठलाही हक्क दाखवण्याचा प्रयत्न. ते शांत होते, स्वतःच्या मर्यादेत. आणि तेव्हा तिला हळूहळू जाणीव व्हायची, ज्या गोष्टीची ती भीती बाळगत होती त्या वास्तवापेक्षा तिच्या मनातल्या कल्पनाच जास्त मोठ्या होत्या. एके दिवशी जयवंतरावांनी स्वतःहून सुनेशी बोलण्याचं ठरवलं. अतिशय शांतपणे ते म्हणाले, मी घरातल्या कामांमध्ये लक्ष घालणार नाही. कोणत्याही निर्णयात न विचारता मत देणार नाही.
क्षणभर थांबून त्यांनी पुढे जोडून घेतलं. आणि कधी तुम्हाला वाटलं की माझ्यामुळे अडचण होत आहे तर ते स्पष्टपणे सांगायला संकोच करू नका. हे कुठलंही स्पष्टीकरण नव्हतं, ना बचाव ना तक्रार. हा एका वृद्ध माणसाचा आपला सन्मान जपण्याचा शेवटचा पण प्रामाणिक प्रयत्न होता. त्या चर्चेनंतर काही गोष्टी बदलल्या हळूहळू पण खोलवर. सूनबाईला जाणवलं की समोरचा माणूस अधिकार गाजवायला नाही, सहारा व्हायला आलेला आहे. त्या दिवशी तिनं पहिल्यांदाच जयवंतरावांसोबत बसून चहा घेतला. दोघांचं बोलणं अगदी साधं होतं. गल्लीतल्या गोष्टी, जुन्या आठवणी, कधी एखादा हलकासा हशा. पण त्या साध्या संवादात खूप काही तुटून गेलं होतं. विशेषतः ती भिंत, जी भीतीमुळे नकळत उभी राहिली होती. हळूहळू दिवसाची दिनचर्या नवीन संतुलनात जुळू लागली. जयवंतराव सकाळी देवळात जात होते, पण आता देवळाच्या बाहेर बसून राहत नव्हते. ते दर्शन घेऊन परत घरी येत होते. हा बदल अगदी छोटासा वाटेल, पण त्यांच्यासाठी तो खूप मोठा होता. कारण तो फक्त सवयीचा बदल नव्हता, तो एक संकेत होता. आता त्यांना दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. ते आता इथेच होते, आपल्या माणसांमध्ये. एके रविवारी कुलदीपने घरी साधं जेवण ठेवलं होतं. कोणताही देखावा नव्हता, कोणतीही मोठी पार्टी नव्हती, फक्त काही जवळची माणसं, आपली. सगळ्यांनी जयवंतरावांकडे सन्मानाने पाहिलं, त्यांच्याशी बोलले, आपुलकीने चौकशी केली. कोणीही विचारलं नाही ते इथे का राहतात. त्या दिवशी कुलदीपला एक महत्त्वाची जाणीव झाली. आपण समाजाला जसं कठोर समजतो तसा तो नेहमीच नसतो. खरं युद्ध बाहेर नसतं, ते आपल्या घरात, आपल्या मनात चालू असतं. संध्याकाळी सगळे पाहुणे निघून गेल्यावर जयवंतराव शांतपणे कुलदीपला म्हणाले, आता मी समाधानी आहे. थोडा थांबून ते पुढे म्हणाले, देवळाच्या बाहेर बसणं हे भुकेपोटी नव्हतं, ते मी बेकार आहे या भावनेपोटी होतं. जेव्हा माणसाला वाटतं की त्याची गरज उरलेली नाही, तेव्हा तो सगळ्यात आधी स्वतःला सोडून देतो. जयवंतरावांचं हे बोलणं ऐकून कुलदीप बराच वेळ गप्प राहिला. त्या शांततेत त्याला एक कठोर सत्य उमगलं. सगळ्यात मोठा अपराध कुणाला सोडून देणं नसतं, तर त्याला हे जाणवून देणं असतं की तू आता गरजेचा नाहीस. काही दिवसांनी कुलदीप एका कार्यक्रमात बोलायला गेला. तिथे त्याला यशाबद्दल प्रश्न विचारले गेले. प्रगती कशी केली, शिखर कसं गाठलं, पुढचं ध्येय काय. पण तो वेगळंच काहीतरी बोलला. त्याच्या मनात खोलवर रुजलेली एकच गोष्ट, जर आपली प्रगती आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढत असेल तर त्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह उभं राहायला हवं. त्याने कुणालाही सल्ला दिला नाही, उपदेश केला नाही, फक्त आपला अनुभव मांडला. त्या दिवशी काही लोक टाळ्या न वाजवता निघून गेले, पण बरेच जण विचार करत परतले. घरी परतल्यावर कुलदीपने पाहिलं, जयवंतराव टीव्ही समोर बसले होते आणि त्याची बायको त्यांच्या शेजारी. दोघं रोजच्या घडामोडीवर चर्चा करत होते. कधी एखादी आठवण, कधी एखादा साधा हशा. दृश्य अगदी साधं होतं, पण कुलदीपसाठी ते कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हतं. त्याला वाटलं, कदाचित हेच खरं यश आहे. एक असं घर जिथं कोणीही स्वतःला अतिरिक्त समजत नाही. सदाशिव पेठचे तेच रस्ते होते, तेच घर, तेच देऊळ. फरक इतकाच होता, आता एक बाप देवळाच्या बाहेर बसत नव्हता, तो घरी परत येत होता. ही कथा कुठल्या एका घराची नाही, ही त्या प्रत्येक मुलाची आहे, जो यशाच्या शर्यतीत मागे राहिलेल्यांना विसरतो. त्या प्रत्येक सुनेची आहे, जी भीती आणि जबाबदारीच्या मध्ये अडकते. आणि त्या प्रत्येक वडिलांची आहे, जे शांत राहून सगळं सहन करतात. कारण माणुसकी मोठ्या निर्णयात नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या कृतींमध्ये जिवंत असते. आणि जर ती माणुसकी एखाद्या घरात परतली तर ही कथा यशस्वी झाली. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.